केंद्रात आणि म्हणजे एकूण महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार आहे, मग भारतरत्न द्यायला काय हरकत आहे? आमचा तोच प्रश्न आहे ना. जर अनेकांना मिळाले, राज्य स्तरावरच्या अनेक नेत्यांना मतांची गणित विधानसभेला व लोकसभेला जुळावीत म्हणून देशाला माहीत नसलेल्या अनेक लोकांना, भारताला माहीत नसलेल्या अनेक लोकांना भारतरत्नाची खिरापत वाटली याआधी याच सरकारनं. मला नावं घेऊन त्यांचा अपमान करायचा नाही. फक्त जातीय आणि राजकीय गणित जुळवण्यासाठी भारतरत्न देण्यात आले. त्याच्यामुळे भारतरत्नाचं अवमूल्यनच झालं. जर भारतरत्नाची प्रतिष्ठा वाढवायची असेल तुम्हाला, तर वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुत्ववादी, प्रखर हिंदुत्ववादी नेत्यांना भारतरत्न द्यायला पाहिजे. काय अडथळे कसले आहेत? तुम्ही 356 रद्द करू शकता, तुमच्याकडे बहुमत आहे, अनेक गोष्टी आहेत, तुम्ही बहुमताच्या जोरावर त्या केलेल्या आहेत. आणि मोदी तर स्वयंभू आहेत, अमित शहा स्वयंभू आहेत. हा विषय त्यांच्या सरकारच्या अखत्यारीतला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हे 2 ठराव ताबडतोब मंजूर करून ठरावाची गरज नाहीये. भारतरत्न देण्यासाठी कोणत्या राज्याचा ठराव लागत नाही, हे पण तुम्हाला मी सांगतो. पण महाराष्ट्रानं आपलं योगदान पूर्ण करावं, या राज्याची इच्छा आहे. या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत दोन्ही. नरेंद्र मोदींनी आतापर्यंत सावरकरांना आणि बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न का दिला नाही, याचा खुलासा आम्ही भविष्यात मागूच. एकनाथ शिंदे विषय असा होता की पुन्हा एकदा मुखपत्र सामनात देवेंद्र फडणवीस यांचं आज कौतुक करण्यात आलं. सलग 2 महिन्यात 2दा कौतुक. काय नेमकं सुरू आहे? हेतू काय? मोदींनी कळवावं. नरेंद्र मोदी यांनी 4 दिवसापूर्वी बिहारमध्ये एक भाषण केलं, भागलपूरला, आणि त्यात त्यांनी भ्रष्टाचारावरती हल्ला केला आणि जनतेला सांगितलं की मी कोणाला खाऊ देणार नाही. आणि जनतेला त्याने असं आवाहन केलं, जर कोणी खाणारे असतील तर मला फक्त नाव कळवा, पुढलं मी पाहतो. आम्ही त्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळातल्या 24 मंत्र्यांची नावं देणार आहोत. बघूया मोदी काय करतायत. आणि खरं म्हणजे मोदींना नावं कळवायची गरज नाही. मोदींना माहिती आहे इथे कोण खात बसलाय ते. मागच्या 3 वर्षात कोणी महाराष्ट्र लुटला. हे काम देवेंद्रजीने केलं पाहिजे मुख्यमंत्री म्हणून. प्रधानमंत्री हे तुमचे आहेत, आमचे सगळ्यांचे आहेत, भाजपचे नेते आहेत. त्यांचं आव्हान आहे की मला नावं कळवा. आजच एका फ्रान्स कंपनीनं नगरविकास खात्यात भ्रष्टाचार कसा चाललाय आणि कसे पैसे उरबडले जातात हे समोर येऊन सांगितलेलं आहे.